तर नमस्कार मंडळी. तर मी तुमचा आर्यन आज स्वागत करतोय तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी जरा बोबडी होती बरं का, मॅनेज करा तेवढं. आणि आज विषय असा आहे की आज आपल्याला एका गडावर फिरायला जायचं आहे. तो गड आमच्या इथून जवळ आहे म्हणून आता ते गडावर फिरायला जाणार आहे आज आम्ही. आता मी डायरेक्ट हॉस्टेलवरून आलो आहे. आउटफिट बघा, आज आपलं आउटफिट असणार आहे. आज तुम्ही म्हणणार येडे जीन्सचे पॅन्ट अहो कपडेच नाही ते इथं घरी आलो आहे. कपडे न घेता रूमवरून चप्पल घातली, बुटं पण रूमवरती असा विषय. तर आता सौरभ येणार आहे आपल्याला पिक कराय, तर आपण त्याच्याबरोबर जायचंय, मस्तपैकी गड फिरून यायचं आहे. आणि आजचा व्लॉग यूट्यूबवर तुम्हाला असा क्वालिटी भेटणार आहे का नाही, पूर्ण बघा फक्त तुम्ही. तर आता बघा आपण मस्तपैकी निघालेलो आहे. आता आपल्या 4 गाड्या निघाल्या. आता त्या सौरभने मला ड्रायव्हिंगला बसवलं इथं. जरा ब्लॉग जरा उशीर आला तर पेट्रोल टाकून आले आपण. आता डायरेक्ट मध्ये अचानक मध्ये भयानक असा प्लॅन चेंज झालाय. आधी आपण सीतामाईच्या डोंगरात जाणार आहे, नंतर तिथून पुढे मग आपण वारगोडला जाणार आहे. तर मित्रांनो आता बघा आपण डोंगर तुम्हाला दाखवतो. डोंगर बघा किती जवळ आलेत आपल्या गावात. पहिल्यांदा इतकं डोंगर जवळ बघितलं तेव्हा. एवढा मोठा डोंगर असतो पहिल्यांदा. आता आपण बहुतेक तो घाट दिसतो तिथं, तो घाट चढणार आहे आपण. आणि काय नाही, पहिल्यांदा मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय. हिस्ट्री मी जाऊ तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतो तरी चालतंय. आणि बघा ही आमची काय सगळी माग मस्तपैकी निघाले आता. आणि थोडं पाऊस पण चालू झालाय. हे बघा डोंगर केवढा आहे अहो, तुम्ही तर कधी बघितलंच नसेल म्हणून तुम्हाला दाखवावं लागलं. आईच्या नावात सांगतो पहिल्यांदा एवढं मोठं डोंगर तुम्हाला. रस्ता बघा, रस्ता बघा काय भारी दिसतो, एकदम ड्रीम रस्ता असतो कार एकदम. माझा हात दिसतो, इग्नोर करा जरा, गाडी कॅमेरा पकडता येणार सुरुवात आहे. आणि ही दारूची फॅक्टरी इथं उपाळ्यात, ही दारूची फॅक्टरी इथं साखर बसणं सॉरी उसा बसणं साखर बनती. बघा मंडळी कसा रस्ता खराब आहे, असला खराब रस्ता. आता एवढं फेमस आपल्या इथं ठिकाण आहे फलटण आणि दहिवडीच्या मध्य वेशीवर हे ठिकाण आहे. तर आता इतकं फेमस असं ठिकाण आहे तरी पण असला रस्ता म्हणजे बघा असं पटत नाही मग आम्हाला. आणि इथं बघा बाजूला काही सेफ्टी पण नाही. रामायणाशी जोडलेले श्रद्धा असलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार उत्तर रामायणातील घटना येथे घडल्या असे मानले जाते. प्रभू श्रीरामांनी सीतेला वनात पाठवल्यानंतर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात सीतांनी येथेच आश्रय घेतला आणि याच परिसरात लव आणि कुश यांचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. येथे सीतामाता, लव, कुश आणि महर्षी वाल्मिकी यांच्या पाऊलखुणा असल्याचे मानले जाते. या डोंगरावरील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सीतामातेला समर्पित मंदिर. महाराष्ट्रात केवळ सीतामातेला समर्पित अशी मंदिरे अत्यंत दुर्मिळ आहेत. तसेच माँगंगा आणि बाणगंगा या 2 नद्यांचा उगम याच डोंगरातून होतो अशी स्थानिक श्रद्धा आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच हा परिसर हिरवाई, शांत वातावरण आणि सुंदर डोंगरांसाठीही प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यातील येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि भाविकांसाठी हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. फलटण शहरालाही मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तर गाईज मस्तपैकी आपण दर्शन घेतलेलं आहे सीतामातेचे. आता मस्त पाऊस चालू झालाय. पावसानं नको तसं काय नको, फॅमिली कंटेंट आहे. नेचर बघा तुम्ही, नेचर मस्तपैकी पावसात दिसतात.